आणि आता एक नजर टाकूयात मुंबई आणि उपनगरातल्या न्यूज टॉप 9 वर। प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेला केंद्राकडून 630 कोटींचा निधी। महापालिकेच्या प्रयत्नांना केंद्र सरकारकडून आर्थिक बळ। मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार मुंबईमध्ये संपूर्ण स्वच्छता अभियान सुरू। मोनोरेलला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना सुरू। मोनो मार्गावरील सर्व खांब तसंच स्थानकांमधील रिकामी जागा जाहिरातींसाठी देण्यात येणार। नवी मुंबईत 24 विभागांमध्ये 143 चार्जिंग पॉइंटची निर्मिती केली जाणार। प्रत्येक चार्जिंग स्टेशनसाठी 25 लाख रुपये अनुदान मिळणार। एक केंद्राची उभारणी करण्यासाठी जवळपास 2 कोटी रुपये खर्च येणार। गर्दी कमी करण्यासाठी मालाड ते चर्चगेट लोकल सुरू करा। खासदार गोपाळ शेट्टी यांची रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी। कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी महापालिका वेट अँड वॉचच्या भूमिकेत। कृत्रिम पावसासाठी इच्छुक कंपन्यांमधील एकाची निवड करण्याचा निर्णय घेतला जाईल, पालिकेची माहिती। लोकसभा पाठोपाठ विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात। ठाणे महापालिकेचे कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त। नागरिकांची कामं रखडली। मध्य रेल्वेकडून शून्य मृत्यू मोहीम हाती। मध्य रेल्वेकडून मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतल्या संस्थांशी पत्रव्यवहार करून कार्यालयीन वेळा बदलण्याची विनंती। रेल्वे अपघात रोखण्यासाठी रेल्वेकडून उपक्रम। दिल्लीहून मुंबईमध्ये दरोडा टाकण्यासाठी आलेल्या 6 आरोपींना मुंबई पोलिसांकडून अटक। कस्तुरबा मार्ग आणि जुहू पोलिसांच्या एटीएस पथकाची कारवाई। बोरिवलीच्या गेस्ट हाऊसमधून आरोपींना अटक। डोंबिवलीमध्ये घरकाम करणाऱ्या महिलेचा मालकिणीच्या दागिन्यांवर डल्ला। 10 तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास। सीसीटीव्हीच्या मदतीने मोलकरणीला अटक।